भगवान श्रीकृष्णाचे गुरु कोण होते? गुरु दक्षिणा म्हणून त्यांनी काय दिले? गुरु सांदीपनी यांचा जन्म कश्यप गोत्रात अवंती येथे झाला होता. सांदीपनी हे अतिशय तेजस्वी आणि कर्तृत्ववान ऋषी होते. सांदीपनी म्हणजे देवांची ऋषी. सांदीपनी ऋषींनी उज्जैनमध्ये कठोर तपश्चर्या केली होती. तसेच त्यांनी वेद, पुराण, न्यायशास्त्र, राजकीय शास्त्र, धार्मिक ग्रंथ इत्यादींच्या शिक्षणासाठी आश्रम बांधला होता. महर्षी सांदीपनीच्या गुरुकुलात वेद पुराणांसह 64 कला शिकवल्या जात असे. त्यांच्या या गुरुकुलात शिक्षणासाठी लांबून लोक येत असत. महर्षी सांदीपनी यांच्या गुरुकुलाचा नियम असा होता की जो कोणी शिक्षण घेण्यासाठी येत त्याला सर्वप्रथम पवित्र धाग्याचा सोहळा पार पाडावा लागत असे. तसेच शिष्यांना आश्रमाचे सर्व नियमाने ब्रह्मचर्य पाळावे लागत. भगवान श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम यांनी महर्षी सांदीपनी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते. भगवान श्रीकृष्णाने 64 दिवसात पूर्ण केले शिक्षण. भगवान श्रीकृष्णाने अवघ्या 64 दिवसात आपले शिक्षण पूर्ण केले होते. श्रीकृष्णाने 18 दिवसात 18 पुराणांचे, 4ही वेदांचे 4 दिवसात, सर्व 16 कलांचे ज्ञान 16 दिवसात आणि गीता अवघ्या 20 दिवसात शिकले होते. भगवान श्रीकृष्णाने आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून काय दिले? भगवान श्रीकृष्णाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महर्षी सांदीपनी म्हणाले की माझ्याकडे असणारे सर्व ज्ञान मी तुला दिले. तुझे शिक्षणही आता पूर्ण झाले आहे. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की गुरुदेव, मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? महर्षी सांदीपनी म्हणाले, तू स्वतः परमेश्वर आहेस, मी तुझ्याकडून काय घेऊ? यावर श्रीकृष्ण म्हणाले की गुरु शिष्य गुरुदेवांच्या परंपरेचे पालन करायचे असेल तर तुम्हाला गुरुदक्षिणेसाठी काही आदेश द्यावे लागतील. महर्षी सांदीपनी आपल्या पत्नीला सर्व काही सांगितले आणि तिला काहीतरी मागायला सांगितले. यावर गुरु सांदीपनी यांच्या पत्नीने आपल्या मुलाचे अकाली निधन झाल्याचे सांगून गुरुदक्षिणा म्हणून त्याचे आयुष्य मागितले. ज्या ठिकाणी महर्षी सांदीपनी यांचा मुलगा हरवला होता त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण थेट समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले. त्यांनी सागराला गुरु सांदीपनी पुत्र परत करण्यासाठी सांगितले. यावर समुद्राने म्हटले की हे भगवान, माझ्या गर्भात एक राक्षस राहतो, त्याचे नाव पंचजन्य आहे. त्याने गुरु सांदीपनी पुत्राला गिळंकृत केले आहे. हे ऐकताच श्रीकृष्ण समुद्रात गेले आणि त्यांनी पंचजन्य राक्षसाचा वध केला. यानंतरही गुरु सांदीपनी यांना पुत्रप्राप्ती झाली नाही. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण यमपुरीला पोहोचले. यमराजाकडे गुरुपुत्र परत मागण्याची मागणी केली. यमराज भगवान श्रीकृष्णाला नाही आणि त्यांच्याशी युद्ध करू लागले. त्यांना ते भगवान श्रीकृष्ण असल्याचे समजताच त्यांनी गुरुपुत्राला परत दिले. यानंतर भगवान कृष्णाने आपला हरवलेला मुलगा गुरुमातेला परत केला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आपली गुरुदक्षिणा पूर्ण केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.